माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात सध्या हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळतोय। एकीकडे शिवसेना भाजप युती असताना युतीकडून दिलेल्या उमेदवारासोबतच भाजपने आपला उमेदवार देऊन या जिल्हा परिषद वार्डात तिरंगी लढत निर्माण केली आहे। भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी आपल्या वहिनी राधिका किशोर ठाकरे यांना मैदानात उतरवून राजकीय रंगत वाढवली आहे। माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून राधिका ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यातच शिवसेनेच्या रेश्मा योगेश मिसाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे, तर परिवर्तन विकास आघाडीकडून सुवर्णा प्रदीप ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलंय। नुकताच राधिका ठाकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। उकरूळ येथील साई मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढवून भाजपच्या राधिका ठाकरे यांचा जोरदार प्रचार सुरू करण्यात आलाय। मागील अनेक महिन्यांपासून जनसंपर्क वाढवत किरण ठाकरे यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्यात। त्यातच किरण ठाकरे यांचे बंधू किशोर ठाकरे हे नेरळ मंडळ भाजपचे अध्यक्ष असून त्यांनी देखील कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आहे। त्यामुळेच भाजपची ताकद वाढली असल्याचे सांगत माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात उमेदवार देऊन भाजपचं कमळ फुलवण्याचा निर्धार किरण ठाकरे यांनी केलाय। आज आपण भारतीय जनता पार्टी ह्या उमरोली आणि माणगावतर्फे वरेडी या जिल्हा परिषद गणामध्ये निवडणूक लढते आणि आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रचाराला उत्साही आहेत आणि आम्ही आता प्रचाराचा शुभारंभ त्या मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन केलेलं आहे आणि आता उरलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करून भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता आम्ही प्रचार सुरू केलेला आहे। दादा, भाजपतर्फे आता कोणते उमेदवार रणांगणात आहेत, कोणाचा प्रचार सुरू आहे? आता इथे तरी 2 उमेदवार रणांगणात आहेत। एक पंचायत समिती सुप्रिया राजेश भगत आणि सौ राधिका किशोर ठाकरे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार माणगावतर्फे वरडीमधून लढत आहेत। दरम्यान या जिल्हा परिषद वार्डातील लढत ही मैत्रीपूर्ण असेल असे सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी युतीतील असलेले मतभेद झाकण्याचा प्रयत्न केलाय। मात्र या मैत्रीपूर्ण लढतीत नेमकी बाजी कोण मारेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। Like, comment, share and subscribe.